नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत मनाचे श्लोक श्लोक 1 ते 9. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व रज तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा पश्यंती मध्यमा वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो. श्लोक 2. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडो द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. हे सज्जन मना, तू भक्ती मार्गाने जा, म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी निंद्य कर्मे मानली आहेत ती तू सोडून देव समाजाने जी चांगली कर्मे मानली आहेत ती तू मनापासून कर. आपण पुढे जाऊया. श्लोक 3. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा साथोर सांडू नयेतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाम घ्यावे. सदाचरण हे श्रेष्ठ असते, ते कधीही सोडू नये. जो सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होतो. श्लोक 4. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीतिमत्ता सोडू नको रे, मना अंतरी सारा विचार राहो. हे मना, दुष्ट वासना बाळगू नकोस, कधीही पापबुद्धी ठेवू नकोस, आपला धर्म आणि नीती कधी सोडू नकोस. नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा. आपण पुढच्या श्लोकाकडे वळूया. श्लोक 5. मना पाप संकल्प सोडो द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी ही हो जनी सर्वचीची. हे मना, पापाची वासना बाळगू नकोस, नेहमी अंत्य सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा कर. विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय विकारात बुडल्यास जगात शेतू होते. श्लोक 6. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी. नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. हे मना, क्रोध हा शेवटी दुःख देणार आहे, म्हणून त्यापासून दूर राहा. कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे, म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस. तसेच कुणाचा मत्सर करू नकोस आणि कधी ढोंग करू नकोस. यापुढे श्लोक 7. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. हे मना, नेहमी मोठे धैर्य धारण करावे. कोणी अपशब्द बोलले तर ते शांतपणे सोसावेत. स्वतः नेहमी नम्रतेने बोलावे आणि आपल्या बोलण्याने सर्वांना समाधान द्यावे. श्लोक 8. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. हे मना, जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मार्गे कीर्ती उरावी. लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे. आता आपण या व्हिडिओतल्या शेवटच्या श्लोकाकडे वळतोय. श्लोक 9. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. हे मना, दुसऱ्यांच्या धनाची अभिलाषा बाळगू नये. अत्यंत स्वार्थबुद्धी नको, त्यामुळे पापाचा संचय होऊ लागतो. त्यामुळे पापाचे फळ भोगावे लागते, ते दुष्कर्म होय. पापे करून सुद्धा मनासारखे झाले नाही तर पदरी दुःखच येते. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.